हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील सर्व चॅप्टर्समधील प्रॉब्लेम सेटचा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. हा फर्स्ट क्वेश्चन MCQ टाईप क्वेश्चन असतो. म्हणजेच आपल्याला हा प्रश्न क्वेश्चन नंबर 1A क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये विचारला जातो आणि हा क्वेश्चन नंबर 1A MCQ टाईप क्वेश्चन असतो. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला या प्रकारे विचारला जातो. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा असतो. प्रत्येक सब क्वेश्चनला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला एक करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा असतो. आणि या क्वेश्चन नंबर 1A ची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्याला प्रॉब्लेम सेटमधील प्रत्येक चॅप्टरच्या प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन नंबर 1 समजून घ्यावा लागेल. आणि हा क्वेश्चन नंबर 1 प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन नंबर 1 व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतला तर हे क्वेश्चन नंबर 1A चे 4 मार्क्स तुम्हाला सहज मिळतील आणि 4 मार्क कंपल्सरी असतात. क्वेश्चन नंबर 1A हा कंपल्सरी क्वेश्चन असतो. या ठिकाणी कोणतेही एक्स्ट्रा ऑप्शन दिलेले नसतात. ओके, एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेले नसतात. हे 4 सब क्वेश्चन असतात आणि 4 सब क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. सो आता आपण क्वेश्चन नंबर 1A ची व्यवस्थित तयारी करून घेऊ. म्हणजेच सर्व चॅप्टर्समधील प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करूया. सो फर्स्ट आपण चॅप्टर नंबर 1चा प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करूया. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. चॅप्टर फर्स्ट, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. प्रॉब्लेम सेट 1. Question number 1. Choose the correct alternative for each of the following sub-question. Example 1. To draw graph of 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन A is 4, ऑप्शन B is 3, ऑप्शन C is 2 आणि ऑप्शन D is -3. या 4 ऑप्शनमधील करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे किंवा चूज करायचं आहे. सो आपल्याला या एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करावी लागेल आणि एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो या प्रकारे आपल्याला हा एक्झाम्पल सॉल्व करता येईल. 4x + 5y इज इक्वल टू 19. 4 x ची व्हॅल्यू इज 1, सो 4 × 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. सो 4 × 1 इज 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. सो therefore 5y इज इक्वल टू 19 minus 4. So therefore 5y is equal to 90 minus 4 is 15. So y is equal to 15 upon 5. 5 1s are 5 3s are. So therefore y is equal to 3. So 3 answer is 3. So option B is correct. Option B is correct. आपल्याला एक्झाममध्ये फक्त ऑप्शन लिहायचा असतो. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. हे आन्सर फक्त आन्सरमध्ये ऑप्शन लिहायचं आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. सो या प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. कळले? हे आपण या ठिकाणी जे सॉल्व केलेलं आहे हे तुम्ही रफ कॅल्क्युलेशन करू शकता. आन्सर शीटच्या लास्ट पेजवर तुम्ही या प्रकारे रफ करू शकता. कारण का जे MCQ टाईप क्वेश्चन असतात त्यामध्ये फक्त आपल्याला ऑप्शन लिहायचा असतो. हे सॉल्व करायचं नसतं. जर तुम्हाला हे सॉल्व करायचं असेल, सॉल्व करून जर आन्सर फाइंड करायचं असेल तर हे तुम्ही आन्सर शीटच्या लास्ट पेजवरती रफ कॅल्क्युलेशन करू शकता. सो फर्स्ट
एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. सो नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. एक्झाम्पल सेकंड. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y, dx is equal to 49, dy is equal to minus 63, d is equal to 7. तर what is the x? x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो वी नो दॅट x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, d ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. सो dx इज 49, d इज 7, 7 1s are 7, 7s are 49. सो आन्सर इज 7. 7 असणारा ऑप्शन कोणता आहे? तर ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. सो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. फाइंड the value of determinant 53 minus 74. Option A -1, option B -41, option C 41, option D is 1. सो आपल्याला हे डिटर्मिनंट काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. सॉल्व करताना आपण डिटर्मिनंट सॉल्व करताना काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय. सो 5 इंटू -4 मायनस 3 इंटू -7. सो 5 इंटू -4 इज -20. minus get plus 3 into 7 21, minus 21 plus 21, minus 20 plus 21, difference sign subtraction. 21 minus 20 is 1 and sign of greater number, and greater number is 21, so plus 1. so plus sign 9 लिहिलं तरी हरकत नाही. सो आन्सर इज 1. 1 असणारा ऑप्शन कोणतं आहे? तो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. कळते तुम्हाला? एक्झाममध्ये आपल्याला तुम्ही काही विद्यार्थ्यांना हे ओरली कॅल्क्युलेशन सहज करता येतं. त्याने या प्रकारे रफ कॅल्क्युलेशन नाही केलं तर हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकताय. सो नेक्स्ट एक्झाम्पल 4. टू सॉल्व x प्लस y इज इक्वल टू 3, 3x minus 2y minus 4 is equal to 4 बाय डिटर्मिनंट मेथड्स फाइंड d. आता d ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल, सो d इज इक्वल टू डी फाइंड करताना आपण काय करतो? एक्स आणि वायचे कोइफिशियंट घेतो. फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, वायचा कोइफिशियंट किती? 1 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 3, सो 3, वायचा कोइफिशियंट -2, सो -2. हा डिटर्मिनंट आता आपल्याला सॉल्व करावा लागेल. सो क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू -2 मायनस 1 इंटू 3. ओके, 1 इंटू -2 -2 -3. So answer is -5. Answer is -5. So option is C. Correct option is C. Understood? So next example fifth. Example fifth. ax plus by plus c and mx plus ny is equal to d and an not equal to bn, an not equal to bn, then this simultaneous equation have option A is only one common solution, option B is no solution, option C is infinite number of solution, and option D is only 2 solution. So friends, question number 5th, academic year 2021 to 22 या अकॅडमिक इयर करता आपल्या सिलेबसमधून डिडक्ट केलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन अभ्यासक्रमामधून आपल्या सिलेबसमधून कमी केलेला आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला अकॅडमिक इयर 21-22 या इयर करता विचारला जाणार नाही, परंतु या क्वेश्चनचा आन्सर आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. आन्सर इज ओनली वन कॉमन सोल्युशन. सो यानंतर आपण चॅप्टर सेकंडमधील प्रॅक्टिस सेट सेकंडमधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. चॅप्टर सेकंड, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. प्रॉब्लेम सेट 2. Question number 1. Choose the correct answers for the following question. Question number 1. Which one is quadratic equation?
अल्टरनेट ए इज एक्स इंटू एक्स स्क्वेअर आपण जर केलं तर या ठिकाणी एक्स क्यूब येईल. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज एक्स क्यूब. ओके. सो quadratic equation means what? The equation involving one variable and having the maximum index of variable is 2 is called quadratic equation. So या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 3 आहे. सो ऑप्शन ए इज रॉंग, मीन्स हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. ऑप्शन बी एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू, आपण एक्सने ब्रॅकेटना मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येईल एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2. ओके. सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हायेस्ट इंडेक्स किती आहे? हायेस्ट इंडेक्स इज 2. सो मॅक्झिमम इंडेक्स इज 2. सो देअर फोर एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो ऑप्शन बी, अल्टरनेटिव्ह बी इज करेक्ट ऑप्शन. ओके. ऑप्शन सी हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे आणि हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. सो अल्टरनेटिव्ह बी इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. So next, question number second. Question number second. Out of the following equations, which one is not a quadratic equation? आपल्याला कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे. सो फर्स्ट हिअर एक्स स्क्वेअर गेट कॅन्सर. सो इक्वेशन इज 4x is equal to 11 and 4x is equal to 11 is a not a quadratic equation, is a linear equation. So option अल्टरनेटिव्ह ए इज करेक्ट ऑप्शन. ओके. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ऑप्शन अल्टरनेटिव्ह डी इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो करेक्ट ऑप्शन इज अ अल्टरनेटिव्ह ए. आपल्याला कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही ते फाइंड करायचं आहे. ओके. सो ऑप्शन अल्टरनेटिव्ह ए इज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. सो नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. The root of x square plus kx plus k is equal to 0 are real and equal. Find k. रूट्स रिअल अँड इक्वल कधी असतात? जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती असते? 0 असते. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय असेल? 0 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स रिअल अँड इक्वल्स असतात. ओके. सो आपल्याला ऑलरेडी दिलं आहे रूट्स कसे आहेत? रिअल अँड इक्वल. सो देअर फोर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. सो हिअर बी इज इक्वल टू के. बी मीन्स वॉट? कोइफिशियंट ऑफ एक्स. सो बीची व्हॅल्यू किती आहे? के. सो के स्क्वेअर मायनस 4. ए मीन्स कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1. सो 1. and c is equal to k is equal to 0. So k square minus 4k is equal to 0. Taking k is common, k minus 4 is equal to 0. So therefore k is equal to 0 or k minus 4 is equal to 0. So therefore k is equal to 0 or k is equal to plus 4. So answer काय? k is equal to 0 and k is equal to 4. तर हे दोन्ही आन्सर असणारा पर ऑप्शन कोणता आहे? अल्टरनेटिव्ह कोणता आहे? अल्टरनेटिव्ह C is correct alternative. So option C is correct. Okay, understood? So next question number 4. Square root 2x square minus 5x plus root 2 is equal to 0. Find the value of discriminant. Value of discriminant means what? B square minus 4ac. B is equal to, B means coefficient of x square minus 5. 4. A is equal, A means what? Coefficient of x square root 2. C is what? Constant number, that is root 2. 5 minus 5 square is 25 minus 4. Root 2 into root 2 is 2. So 25 minus 8 is equal to 17. Answer is 17. So alternative B is correct. So पर्याय option B is correct option. Understood? So next question number 5th. Question number 5th. Which of the following quadratic equation has root 3,5? हे आपल्याला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, 4 इक्वेशन दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्या इक्वेशनचे
रूट्स 3 and 5 आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. सो आपण रूट्स दिलेले आहेत, या रूट्सवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करूया. सो आपल्याला यापैकी ॲन्सर आयडेंटिफाय करणे सोपं जाईल. सो हिअर 3 and 5, अल्फा इज इक्वल टू 3, बीटा इज इक्वल टू 5. अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू 5. सो नेक्स्ट quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. So x square minus alpha plus beta, 3 plus 5 is 8, 8x. Alpha into beta, 3 into 5, 15 is equal to 0. So we get x square minus 8x plus 5 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच ऑप्शन कोणता आहे? बी आहे. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. अंडरस्टूड. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Out of the following equation, find the equation having sum of its roots minus 5. So question number 6, academic year 2021-22 या academic year करता हा क्वेश्चन नंबर 6 सिलेबसमधून डिडक्ट केलेला आहे, म्हणजेच कमी केलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला अकॅडमिक इयर 21-22 या अकॅडमिक इयर करता अकॅडमीच्या एक्झाममध्ये विचारला जाणार नाही. सो अकॅडमिक सी क्वेश्चन नंबर सी चा करेक्ट ऑप्शन आहे डी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. रूट 5m स्क्वेअर मायनस रूट 5m प्लस स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू 0. Which of the following statement is true for this given equation? So option A is real and unequal roots, B is real and equal roots, C is roots are not real and D 3 roots. सो हे आन्सर फाइंड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करावं लागेल. सो म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावं लागेल. त्यानंतर आपण हे आयडेंटिफाय करू शकतो रिअल अँड अनइक्वल रूट आहेत की रिअल अँड इक्वल रूट आहेत किंवा रूट्स आर नॉट रिअल आहेत. सो आपण फर्स्ट बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू फाइंड करूया. बी स्क्वेअर मायनस 4ac, b is minus root 5. So minus root 5 square minus 4. A is root 5. A means square root of m square and c is root 5. So root 5 square is 5 minus 4 into root 5 into root 5, 5. So 5 minus 20 and answer is minus 15. Answer is minus 15. So b square minus 4ac is less than 0. B square minus 4ac is less than 0. So therefore roots are not real. So b square minus 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. So roots are not real. So option C is correct. Option C is correct. So next question number 8. One of the roots of equation x square plus mx minus 5 is equal to 0 is to find m. So ही 2 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. x square plus mx minus 5 is equal to 0. X is 2, so 2 square plus m into 2 minus 5 is equal to 0. 2 square is 4 plus 2am minus 5 is equal to 0. 4 minus 5 is minus 1 is equal to minus 1 plus 2am is equal to 0. So therefore 2m is equal to 1. हे मायनस 1 या साईडला घ्या, प्लस झाले. सो देअरफॉर m is equal to 1/2. So option C is correct. Answer C is 1/2. So option C is correct option. Okay. So next
Chapter 3 Arithmetic Progression. Practice set 3. Question number 1. Choose the correct alternative answer for each of the following sub-question. First sub-question is the sequence -10, -6, -2, 2. Option A is an AP. Reason D is equal to -16. B is an AP. D is equal to -4. So first आपण सिक्वेन्स AP आहे किंवा नाही ते आयडेंटिफाय करूया. सो हियर T1 is 10, T2 is -6, T3 is -2, T4 is 2. So T2 minus T1, T2 minus T1 find करूया. T2 minus T1 means -6 minus of -10. So answer is 6 minus minus plus, so plus 10 minus 6 plus 10, answer is -6 plus 10, answer is 4. हे -6 आहेत, -6 plus 10 is 4. So D is 4. T3 minus T2, T3 is -2 minus of -6. So -2 minus minus plus, -2 plus 6 is 4. Similarly 2 minus of -2 means T4 minus T3. T4 is 2 and T3 is -2. So answer is 2 plus 2, answer is 4. So each consecutive difference between each consecutive terms is constant. Difference between any two consecutive terms is constant. प्रत्येक टर्म्समधील डिफरन्स काय कॉन्स्टंट आहे. 4 4 4 डिफरन्स कॉन्स्टंट. सो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अन AP. गिवन सिक्वेन्स इज अन AP. सो देअरफॉर D इज इक्वल टू डिफरन्स किती आहे 4. सो Dची व्हॅल्यू किती आहे 4. सो D इज इक्वल टू 4. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन B. ऑप्शन B इज करेक्ट, is an AP and reason D is equal to 4. Option B is a correct option. Understood? So question number 2. Find first 4 terms of an AP are ... whose first term is -2 and common difference is 2. Find first 4 terms. फर्स्ट 4 टर्म्स आपल्याला फाइंड करायचे. त्या 4 टर्म्सपैकी फर्स्ट टर्म इज -2 and difference is -2. So -2 -2 -4. सेकंड टर्म -4 -2 -6. प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला डिफरन्स काय करतो आपण ॲड करतो. ओके. सो -2 -6 मध्ये -2 ॲड करा म्हणजेच काय -6 प्लस -2, आन्सर इज -8. सो -8. 4 टर्म्स आपण फाइंड केलेले आहेत. म्हणजेच आपल्याला ऑप्शन करेक्ट ऑप्शन कोणता आहे. ऑप्शन C इज करेक्ट. -2 -4 -6 -8. सो ऑप्शन C इज करेक्ट ऑप्शन. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. What is the sum of the first 30 natural numbers? Sum of the first 30 natural number. First natural number is 1, 2, 30 natural number. So या फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार. SN इज इक्वल टू n/2 T1 प्लस TN. SN म्हणजे S30 इज इक्वल टू n इज इक्वल टू 30, 30/2. T1 मीन फर्स्ट टर्म 1, TN मीन लास्ट टर्म 30. डिवाइड केलं किती ना 50. 15 into 31. 15 into 31. So answer is, multiply करा, आंसर किती 465. 465. 15 1s are 15, 1 carry, 15 3s are 45 plus 1 46. So 465. So option B is correct. Option B is correct option. Okay, understood? So next question. Question number 4. For an given AP, T7 is equal to 4, D is equal to -4, then A is equal to ...
Option A is 6, B is 7, C is 20 and option D is 28. आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो T4 इज गिवन, T7 इज गिवन. सो या ठिकाणी आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार? TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. हिअर T7 इज गिवन. A आपल्याला फाइंड करायचं आहे. n इज इक्वल टू T7 मीन्स n इज इक्वल टू 7 -1. D is equal to -4. T7 is 4 is equal to A. 7 minus 1 is 6. 6 into -4. 4 is equal to A minus 24. So A is equal to 24 या साइडला घ्या. So 4 plus 24 is equal to A. So 28 is equal to A. A is equal to 28. So option D is correct. Option D is correct option. D is equal to 28. Understood? So next. Question number 5. For an AP, A is equal to 3.5, D is equal to 0, N is equal to 101, find TN. So TN is equal to आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. सो TN is equal to A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आहे. TN is equal to A is equal to 3.5 plus n-1 into D. D is equal to 0. So 0 into something is 0. So आन्सर किती येईल? 3.5. हे लक्षात ठेवा. D 0 असेल तर प्रत्येक टर्म हा 3.5 असेल. 3.5 3.5 3.5. सो या प्रकारे हे आपल्याला AP लिहिता येईल. कारण D इज इक्वल टू 0. D 0 डिफरन्स 0 आहे, म्हणजेच तोच टर्म किंवा तोच नंबर आपल्याला पुन्हा येईल. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल 5th क्वेश्चन नंबर 6. In an AP, first two terms are -3, 4, then 21st term is the answer find करूया. 21st या T1 is equal to -3, T2 is equal to 4. So A is equal to T1. So D is equal to T2 minus T1. T2 is 4 minus T1 is -3. So D is equal to 7. Next 21st टर्म आपल्याला फाइंड करायचा आहे. सो TN is equal to A प्लस n-1 D. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. T21 A is -3 plus n is equal to 21 minus 1 into D is equal to 7. So -3, 21 minus 1 is 20 into 7, -3 plus 140. So 140 minus 3 is 137. So answer is 137. So option C is correct. Option C is correct. Option. Okay. So next question number 7. For an AP, D is equal to 5. Find T18 minus T13.
या ठिकाणी सुद्धा आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो या ठिकाणी T18 इज इक्वल टू ए प्लस n minus 1, n is 18, 18 minus 1 is 17, 17d. Okay, next T13 and d is equal to 5. See here, n minus 1 means 18 minus 1 is 17 and d is equal to 5. D is equal to 5. So T18 is equal to a plus 17 5s are 85. Next T13 is equal to a plus n minus 1. N minus 1 means 13 minus 1 is 12. 12 and d is 5. So 12 into 5 is 60. 60. So next या ठिकाणी काय केलं, सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. सो T18 minus T13. So a get cancel. 85 minus 60. 85 minus 60 is 25. So option C is correct. Option C is correct. Understood? So next question number 8. Sum of first 5 multiples of 3 is dot dot. First 5 multiple of 3. So 3, 6, 9, 12 and 15. So there are first 5 multiple of 3. सो आपल्याला या नंबरशी काय करायचे, ॲडिशन करायचे, सम ऑफ द फर्स्ट 5. सो या ठिकाणी फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 T1 प्लस TN फर्स्ट 5. सो n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू 5. 5 अपॉन 2 इंटू T1. T1 मीन्स फर्स्ट टर्म इज 3. TN मतलब लास्ट टर्म 15. सो 5 upon 2 into 3 plus 15 is 18. 2 ones are 9s are. So 5 into 9 is 45. So answer option A is correct. Understood? सो आपण हे रफ कॅल्क्युलेशन करतोय, तुम्ही हे रफ कॅल्क्युलेशन करू शकता. आपल्याला एक्झाममध्ये फक्त करेक्ट ऑप्शन लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 9. 15, 10, 5, 15, 10, 5, dot dot. In this AP, sum of the first 10 term is dot dot. आपल्याला sum of the first 10 टर्मचे आपल्याला ॲडिशन फाइंड करायचे आहे. सो या ठिकाणी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. एस एन, सम मीन्स एस एन. सो एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2a plus n minus 1 into d. n minus 1 into d. Okay, Sn, n is equal to 10. So S10 is equal to 10 upon 2. n is equal to 2. n is equal to 10. So 2a. a means first term. First term is 15. 2 into 15. n minus 1. So 10 minus 1. Into d. d is equal to T2 minus T1. 10 minus 15, that is minus 5. Into minus 5. Into minus 5. Okay. So answer is 10 upon 2 is 5 into 2 into 15, 30. 10 minus 1 is 9 into d is equal to minus 5. Next 5 into 30 minus 45. So answer is 5 into minus 15. Minus 15. So 15 pies are 75. And minus sign is there, so minus 75. So option A is correct. Option A is correct. Understood?
So next, question number 10. In an AP, first term is 1, last term is 20. The sum of the all term is 399. Then find n is equal to dot dot. So what is the given Sn? सो या ठिकाणी फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू. T1 फर्स्ट टर्म दिलेला आहे आणि लास्ट टर्म दिलेला आहे. या लास्ट टर्म मीन्स Tn. एस एन इज इक्वल टू 399. सो 399 इज इक्वल टू आपल्याला एनची व्हॅल्यू फाईंड करायचं, एन अपॉन टू. T1 मीन्स फर्स्ट टर्म इज 1. Tn लास्ट टर्म इज 20. नेक्स्ट 399 इज इक्वल टू इंटू टू. 399 इंटू टू हे 2, 399 हे 2 दोन काय झालं मल्टिप्लाय झाले. सो नेक्स्ट इज इक्वल टू एन इंटू 21. एन इंटू 21. सो 399 इंटू 2 अपॉन 21 इज इक्वल टू एन. सो 399 अपॉन 21 डिवाइड करू शकता आपण. 3 ने डिवाइड करूया. 3 7 जार, 3 1 जार, 3 3 जार, 3 3 जार. ओके. सो 133 इंटू 2 अपॉन 7. 7 1 जार, 7 1 जार. ओके. सो 63. 7 9 जार. सो 19 इंटू 2. 19 इंटू 2 आंसर इज 38. Answer is 38. So option B is correct. Option B is correct option. Option B is correct. So next chapter number 4. Chapter 4, financial planning. Problem set 4A. Question number 1. Write the correct alternative for each of the following. Rate of GST on essential commodities is. So answer is option C, 0%. Essential commodities is 0%. So next. Question number 2. The tax levied by central government for trading with state is. Answer is central government. Central. So central for C for central. So option B is CGST. Answer is CGST. Okay. Next. Third, GST system was introduced in our country from 1st July 2017. So option D is correct. Next. Question number 4. The rate of GST on stainless steel utensil is 18%. Then rate of state GST is. State GST means SGST. चा रेट आपल्याला फाइंड करायचा आहे. रेट ऑफ GST 18%. तो रेट ऑफ SGST हाफ ऑफ दी GST. GSTचा हाफ इज 9%. सो आन्सर इज 9%. ओके. Question number 5. In the format of GST IN, here are dot alphabet numerals. Okay. किती अल्फाबेट किंवा नंबर्स असतात असं विचारलेलं आहे. सो देर आर 15 अल्फा और न्यूमरल्स. 15 अल्फा और न्यूमरल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. When a registered dealer sell goods to another registered dealer under GST, then this trading is called B2B, business to business. Okay, one businessman to other businessman. So trading is termed as B2B. Okay, so option B is correct. Option B is correct. So next. Problem set 4B. Problem set 4B. Academic year 2021
2022 या अकॅडमिक इयरकरता प्रॉब्लेम सेट 4B पूर्ण डिडक्ट केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया प्रॉब्लेम सेट 5. चॅप्टर 5th प्रोबॅबिलिटी. प्रॉब्लेम सेट 5. Question number 1. Choose the correct alternative answer for each of the following questions. First, which number cannot represent a probability? Okay, which cannot represent probability? Probability ही 0 to 1 यांच्या दरम्यान असते. 1पेक्षा जास्त प्रॉबिलिटी आपल्याला सांगता येत नाही, किंवा 0% to 100% यांच्या दरम्यान ही प्रॉबिलिटी असू शकते. सो आपल्याला या ठिकाणी ऑप्शन ए इज 2/3 म्हणजे ही 0 पॉईंटमध्ये येईल. बी ऑप्शन 1.5 ही मोर दॅन 1 आहे आणि प्रॉबिलिटी मोर दॅन 1 कधीच नसते. सो ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे, कॅनॉट रिप्रेझेंट. सो 1.5 ही कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रॉबिलिटी. सो ऑप्शन बी इज करेक्ट alternative. Okay, so next 2. Question number 2. A die is rolled. What is the probability that number appearing on upper face is less than 3? So आपण जर डाय रोल केला तर S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. So number of S is equal to 6. Okay, number appearing on the upper face less than 3. Less than 3 म्हणजे कोणते नंबर येतील? 1 and 2. Suppose this is A. A is equal to 1 and 2. So number of A is equal to 2. So probability of A is equal to number of A upon number of S. Number of A is 2. Number of S is 6. 2 1s are 2 3s are. So answer is 1/3. So option B is correct. Alternative B is correct. Okay, 1/3 is a correct. 2/6. 2/6 means 1/3. So question number 3. What is the probability of event that a number chosen from 1 to 100 is a prime number? 1 to 100 मध्ये प्राईम नंबर्स किती असतात? 25. ओके, अँड नंबर्स किती आहेत? 100. So 25/100 is 1/4. So probability is 1/4. So alternative C is correct alternative. So next question number 4. There are 40 cards in a bag. Each bears a number from 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that the card bears a number which is multiple of 5? Total cards किती आहेत? 1 to 40. So number of S is equal to 40. So 1 to 40 multiple of 5 आपल्याला कोणते नंबर घेता येतील? 5 10 15 20 25 30 35 and 40. So there are 8 numbers. 1 2 3 4 5 6 7 8. So number of A is equal to 8. So probability is what? Number of S upon number of A upon number of S. So 8/40. 8/40. So 8 1s are 8 5s are. हे आपल्याला रफ कॅल्क्युलेशन करतोय. एक्झाममध्ये आपल्याला फक्त करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचा असतो. सो आन्सर इज 1/5. 1/5 असणारा अल्टरनेटिव्ह कोणता आहे? तर अल्टरनेटिव्ह ए. सो ऑप्शन अल्टरनेटिव्ह ए इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, A is correct alternative. 1/5. Next question number 5. Number of A is equal to 2. Probability of A is equal to 1/5. Then number of A's. So formula is what? Probability A is equal to, so PA is equal to P for probability, number of A upon number of S. Number of S. So number of S is equal to number of A upon probability A. Interchange झाले. ओके, number of S is equal to number of A upon probability A. So number of A is 2. Number of A is 2.
प्रॉबिलिटी ए इज 1/5. सो हेच आपण असू शकतो 2 × 5 × 1. सो आन्सर इज 10. हे काय झाले 1/5 आपल्या इन्व्हर्टेंडो झाले. ओके 5/1. सो आन्सर इज 10. 2 × 5 इज 10. सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए alternative A is correct alternative. So next chapter, chapter 6, statistic. Problem set 6. Question number 1, find the correct answer from the alternatives given. Question number 1, the person of O blood group are 40%. The classification of persons based on blood group is to be shown by pie diagram. What should be measures of angle for person O group? The O group चा आपल्याला सेंट्रल अँगल मेजर करायचा असेल तसे तो अँगल किती डिग्रीचा असेल आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके सो सर्कलचं मेजर किती असतं 360. मेजर ऑफ द सर्कल इज 360. 40%. सो 40% आपल्याला या प्रकारे लिहिता येईल 40/100. 0 0 गेट कॅन्सल 0 0 गेट कॅन्सल. सो 36 × 4. 36 × 4 इज 144. 144. So option D is correct option. Option D is a correct option. Option D is correct alternatives. Understood? So next, second sub question. हा सब क्वेश्चन academic year 2021-22 या academic year करता हा सेकंड क्वेश्चन सिलेबसमधून कमी केलेला आहे. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 2,16,000. ओके 2,16,000. पण हा क्वेश्चन नंबर सेकंड अकॅडमिक इयर 2021-22 करता अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड, cumulative frequencies in a group frequency table are useful to find median. आपण मीडियन फाइंड करताना कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची गरज लागते. सो युजफुल टू फाइंड मीडियन. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन सुद्धा अकॅडमिक इयर 2021-22 या अकॅडमिक इयर करता अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. ओके सो या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे अल्टरनेटिव्ह सी. फक्त तुम्ही लक्षात ठेवा हा प्रश्न 2021-22 करता 22 या अकॅडमिक इयर करता एक्झाममध्ये विचारला जाणार नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. डिस्टन्स कवर्ड पर लिटर किलोमीटर अँड नंबर ऑफ कार्स या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे. तर the median of distance covered per liter shown in the above data is in the group median. आपल्याला median group फाइंड करायचं आहे. the median of distance covered per liter shown in the above data is in the group. कोणत्या ग्रुपमध्ये किंवा मीडियम ग्रुप कोणता असेल आपल्याला फाइंड करायचं आहे. सो मीडियम ग्रुप फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करावी लागेल. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दॅट इज CF. सो 11 + 12 23 23 + 20 43 43 + 7 50. ओके ही झाली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो नेक्स्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करावं लागतं n/2. n इज इक्वल टू 50. सो n/2 इज 25. n/2 इज 25. हा 25 नंबर कोणत्या ग्रुपमध्ये असेल या ठिकाणी 23 नंतर 25 येतो म्हणजेच तो या ग्रुपमध्ये असेल. ओके सो हा ग्रुप कोणता आहे 16 to 18. सो करेक्ट ऑप्शन इज सी. ऑप्शन सी इज करेक्ट 16 to 18. ओके
Alternative C is correct alternative. So next question number 6. Question number 6. या ठिकाणी टेबल दिला आहे. नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय ईच स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट्स 1 to 3 7, 4 to 6 8, 7 to 9 6 students, 10 to 12 4 students. The above data is to be shown by frequency polygon and the coordinates of the point to show number of students in the class 4 to 6. 4 to 6 हा क्लास आपल्याला पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी दाखवायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट कोणते येतील, कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 4 to 6 या ग्रुपचा क्लास मार्क फाइंड करावा लागेल. क्लास मार्क फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, 4 + 6 10. सो 10/2 इज 5. 10/2 इज 5. सो 5 आणि हा 8, 5 8 म्हणजेच कोऑर्डिनेट कोणता असेल, 5,8 इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. 5 कसाला कळलं या ठिकाणी, 4 + 6 10, 10/2 इज 5. ओके, आणि हा 8 नंबर ऑफ स्टुडंट मीन्स फ्रिक्वेन्सी इज 8. सो करेक्ट अल्टरनेटिव्ह इज 5,8. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण ऑल चॅप्टर्समधील MCQ सॉल्व केलेले आहेत किंवा लर्न केलेले आहेत. त्यांचं व्यवस्थित तुम्ही स्टडी करा, म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन पेपरमध्ये मधील किंवा ॲक्टिव्हिटी सीटमधील क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सहज सॉल्व करू शकता आणि त्या क्वेश्चनचे 4 मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात. ओके, सो थँक्यू, बाय बाय.